आपल्या खात्याचा गैरवापर होऊ देऊ नका. डिजिटल फ्रॉड, सायबर क्राईमसोबत मनीमूल संकल्पना हल्ली प्रचलित झाली आहे. मनीमूल खाते या शब्दाचा अर्थ सांगायचा तर म्यूल म्हणजे खेचर, जे दुसऱ्यांची ओझी वाहते, आणि मनी म्हणजे पैसा. मनीमूल खात्यात गुन्हेगार अनधिकृतपणे इतरांच्या खात्याचा वापर करत बेकायदा मार्गाने मिळवलेले पैसे त्यात जमा करतात. त्यामुळे असे इतर खातेदारही गुन्ह्यांमध्ये नकळतपणे सामील होत असतात. मनीमूल हे मध्यस्थांचे काम करतात. पूर्वी बंदी आणलेल्या वस्तू विदेशातून आणून त्यांची तस्करी करत असत आणि हे सर्व सामान्य खातेदारांच्या स्वरूपात आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा समाजातील बेरोजगारांना अथवा आर्थिक अडचणीत असलेल्या महिला, युवा वर्गास, प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अर्धवेळ कामाचे किंवा भरपूर कमिशन किंवा लॉटरीचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्याचा वापर करतात. अशा खात्यात अन्य लोकांची ऑनलाईन फसवणूक करून मिळालेले पैसे वळते करतात. एखाद्या खातेदाराला आपल्या खात्यात अनधिकृतपणे रक्कम जमा झाली आहे हे लक्षात आल्यास त्याने तत्काळ ही बाब बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. अन्यथा संबंधित खातेदारास मनी लॉन्ड्रिंग अथवा फसवणुकीच्या गुन्ह्यात अंतर्गत पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. खातेदाराचे खाते मनीम्यूल म्हणून वापरल्यास सायबर सेलच्या सूचनेनुसार बँक अधिकारी असे खाते तात्पुरते किंवा कायमचे ब्लॉक करू शकतात. मनीमूल खाते ही नेहमीच फक्त अथवा बेनामी असतात. मनीमूल खाती ही नेहमीच फेक अथवा बेनामी असतात असे नाही. कधीकधी अशी खाती सर्वसामान्य नागरिकांची आपली खरी ओळखपत्रे बँकेत KYC सादर करून उघडलेली असतात. सायबर गुन्हेगार काही गरजू खातेदारांना लक्ष्य करून परवानगीने तर कधी त्यांच्या दबावतंत्र अवलंबून किंवा कधी त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या खात्याचा वापर करतात आणि सायबर गुन्ह्यातील रक्कम वर्ग करण्यासाठी ती वापरतात. गुन्हेगार मग त्या खातेदारांना ती रक्कम अन्य खात्यात वळती करावयास सांगतात. तेथून ती दुसऱ्या खात्यात वळती होते. अखेरीस ती गुन्हेगारांच्या खात्यात जमा होते. अशा प्रकारे सायबर गुन्ह्याची एक साखळी तयार होते व या गुन्ह्यात फसला गेलेला अथवा जाणून बुजून सामील झालेला प्रत्येक खातेदार या साखळीचा एक हिस्सा ठरतो. वास्तविक आपण काही गुन्हा करीत आहोत याची खातेदाराला जाणीवही नसते. तो आपल्या खात्याचा वापर गुन्हेगाराला करावयास देऊन त्याच्या गुन्ह्याचे ओझे वाहत असतो. म्हणून अशा खातेदाराला मनीम्यूल म्हणतात. अशा व्यवहारात एकाच वेळी मोठी रक्कम जमा होत असते किंवा लहान रकमा मोठ्या प्रमाणात गुंतवलेल्या असतात व त्याच दिवशी या रक्कम अन्य बँकात हस्तांतरित होत असतात. परिणामी अशी मनीम्यूल खाती ब्लॉक केली जातात. खातेदारांवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप ठेवला जातो. प्रसंगी त्यांना तुरुंगवास होऊ शकतो. खातेदाराच्या क्रेडिट रेटिंगवरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे खातेदारांनी कोणत्याही बनावट वेबसाईटला, फसव्या ईमेलला अथवा आकर्षक जाहिरातींना, कमिशनच्या प्रलोभनांना बळी पडू नये. कधीकधी डेटिंग वेबसाईटवर पलीकडील आभासी व्यक्ती ग्राहकाला मोठ्या रकमेचे आमिष दाखवून खाते उघडायला लावतात व त्यात बेकायदा रक्कम हस्तांतरित करतात. त्यामुळे खातेदारांनी आपल्या खात्यातील व्यवहार नियमितपणे तपासले पाहिजेत. खात्यातील व्यवहारांना एका ठराविक रकमेपर्यंत मर्यादित केले पाहिजे. कशी वाटली आजची माहिती कमेंटमध्ये सांगा. काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तरी सजेस्ट करा. धन्यवाद.